आज मी तुमच्यासाठी मिठाईची रेसिपी घेऊन आली आहे। ही दुधापासून बनली जाणारी मिल्क बर्फी कशी बनवायची ते तुम्हाला मी आज ह्या माझ्या व्हिडिओमार्फत सांगणार आहे। तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर ही मिठाई तुम्ही नैवेद्यासाठी, देवाच्या नैवेद्यासाठी किंवा पाहुणे येणार असतील तर स्वीट डिश म्हणून बनवू शकता। तर त्यासाठी मी एका कढईमध्ये 2 चमचे मी तूप घालून घेतले आणि त्याच्यामध्ये कोणत्याही साईजचं 1 कप ठरवून घ्या आणि त्या साईजनेच आपल्याला सर्व साहित्य घ्यायचं आहे। तर 1 कप मी उकळलेलं दूध त्याच्यात टाकून घेतलेलं आहे आणि त्याच एका कपाने मी पनीर त्यात टाकून घेतलेलं आहे। पनीर मी घरी बनवलेलं पनीर आहे आणि तो कुस्करून मी त्यात टाकून घेतलेलं आहे। तर 1 कप दूध आणि 1 कप पनीर मी त्यात टाकून मिक्स करून घेते आहे आणि 2 चमचे मी तूप त्यात आधी टाकलेलं होतं कढईमध्ये आणि हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय करायची आहे। आणि हे आटल्यानंतर उकळी चांगली आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दुधाची साय किंवा मिल्क पावडर घालायची किंवा दोन्ही अर्धा अर्धा तुम्ही घालू शकता। जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही दुधाची साय 1 कप घाला। तर मी अर्धा कप मिल्क पावडर टाकली आहे आणि अर्धा कप मी दुधाची साय घेतली। दूध साय घेताना आपल्याला 2-3 दिवसाची फ्रेश दुधाची साय घ्यायची आहे। याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित घ्यायचं आहे आणि हे सगळं साहित्य आपल्याला आटवून घ्यायचं आहे। याप्रमाणे सर्व साहित्य हलवून घ्या, गॅसची फ्लेम मीडियम ठेवा आणि ह्याप्रमाणे आपल्याला ते आटवून घ्यायचं आहे। बघा याप्रमाणे आता 5-10 मिनिटातच ते आटलं जाईल। आता आटल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1/4 कप आपल्याला शुगर पावडर टाकून घ्यायची आहे। शुगर पावडर म्हणजे साखर तुम्ही मिक्सरला लावून त्याची बारीक पावडर करून तुम्ही त्याच मापाच्या 1/4 कप तुम्ही शुगर पावडर घालून घ्या। याप्रमाणे तेही आपण मिक्स करून व्यवस्थित घेतले आणि आटवून घ्यायचं आहे। याप्रमाणे आपली मिठाईचे असे दाणे दाणे तयार झालेले दिसतील आणि असे याप्रमाणे आपल्याला आटवून घ्यायचं आहे। बघा साईडला बुडबुडे येतात, ते बुडबुडे कमी झाल्यावरतीच आपल्याला वेलची पावडर घालायची आहे। बघा ह्याप्रमाणे आपण सर्व साहित्य घालून आटवून घ्यायचं आहे। वेलची पावडर व्यवस्थित मिक्स करायची। त्याप्रमाणे आपली मिल्क बर्फी तयार झालेली आहे। आता आपण थंड करायला ठेवूया आणि हे आपण फ्रीझरमध्ये 2 तास ठेवून द्यायचं आहे। 2 तासानंतर आपण पाहणार आहोत बर्फी आपली कशी तयार झाली आहे। आता मी हे व्यवस्थित प्रेस करणार आहे आणि बदाम पिस्ताचे काप त्याच्यावर टाकणार आहे। सजवून घेतली आहे म्हणजे बर्फी आपली छान दिसेल। याप्रमाणे आपली बर्फी तयार झालेली आहे। ह्या सणासुदीला तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। नमस्कार।